नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे। ते नमस्कारोनी आता। कर्म नैवहि संसिद्धी मास्तिता जनकादयः। लोकसंग्रहमे वापी संपश्यन कर्तुमर्हसि। देखपा जनकादिक कर्म जात अशेख। न सांडिता मोक्ष सुख पावते झाले। या कारणे पार्था होवावी कर्मी आस्था। हे आणि काही एका अर्था उपकारेल। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या तिसऱ्या अध्यायाचं अर्थात ज्याचं कर्मयोग असं नाव आहे किंवा ज्ञानोबाराच्या अध्यायाला साधनारंभ अध्याय असं म्हणतात, त्या अध्यायाचं आपण चिंतन करत आहोत। व्यक्ती साधकी अवस्थेमध्ये असेल किंवा सिद्ध भूमिकेला जरी प्राप्त झाला असेल तर या दोनही भूमिकेमध्ये कर्माचा त्याग करू नये। साधकाने अंतःकरण शुद्धीसाठी कर्मत्याग करू नये आणि महापुरुषांनी लोकसंग्रहासाठी कर्माचा परित्याग करू नये। आपल्या जीवनाचा चांगल्या प्रकारे निर्वाह होण्यासाठी सुद्धा ब्रह्मदेवाने प्रजेला हे सांगितलं की तुम्ही स्वतःच्या स्वधर्माच्या द्वारे सगळ्या देवतांचं पूजन करा। अर्थात या पूजेने प्रसन्न झालेले सगळे देव चांगल्या प्रकारे तुमच्या योगक्षेमाचा निर्वाह करतील। तुम्ही देवा ते भजाल, देव तुम्हा तुष्टतील। ऐसी परस्परी घडेल प्रीतिजेथ। मग कर्मसिद्धी, वाचासिद्धी, मनोरथाची संकल्पसिद्धी, सगळ्या प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतील। इतकं कर्माचं महत्त्व आहे। किंबहुना कर्मापासूनच यज्ञ तयार होतो। कर्माचं प्रकाशन करणारा वेद आहे। वेदाचा निर्माण करणारा परमात्मा आहे। म्हणून सगळ्या प्रकारचं यज्ञाचं मूर्तिमंत असणारा अवतार जो कर्मस्वरूपाचा भाग आहे त्यामध्ये सुद्धा परब्रह्माची व्याप्ती आहे। सृष्टीच्या चक्राला प्रवृत्त करणारं कर्म नावाचं चक्र एक महत्त्वाचा भाग आहे आणि म्हणून एवं प्रवर्तितम चक्रम हे संपूर्ण सृष्टीचक्र सुरळीत चालण्यासाठी सुद्धा कर्माचा परित्याग करू नये। याचा अर्थ काय झाला? ब्रह्मदेवाच्या उपदेशानुसारही कर्मत्याग करू नये। सृष्टीचं चक्र चांगल्या प्रकारे सुरळीत राहण्यासाठी सुद्धा कर्माचा परित्याग करू नये। कर्माचा त्याग करायचा नसतो, कर्माचा त्याग आपोआप घडला पाहिजे। करण्यामध्ये आग्रह आहे आणि कर्माचा त्याग सहज होत असेल तर त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा आग्रह नाही, ती सहज स्थिती आहे। ज्ञानोबारा याकरिता आपल्याला उदाहरण देतात, ज्याप्रमाणे फळली केळी उन्मुळे तैसे आत्मलाभे प्रबळे। जयाची क्रिया ढाळे ढाळे गळती आहे। केळीच्या झाडाला जर चांगल्या प्रकारे घड लागला आणि तो केळीचा घड जर परिपक्व झाला तर त्या केळीच्या झाडाची वाढ आपोआप कुंठित होते किंवा तो झाड आता वाढीचा प्रकार प्राप्त करू शकत नाही। तसा प्रबळ आत्मलाभ प्राप्त झाला की महापुरुषाची कर्माची क्रिया हे आपोआप बंद पडते। यस्त्वात्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः आत्मन्येव च संतुष्टस्तस्य कार्यं न विद्यते। म्हणून अर्जुना, तू सुद्धा आसक्त होऊन सगळ्या प्रकारची कर्म करावी, कारण जे आसक्त होऊन कर्माचं आचरण करतात ते कैवल्य पदाला प्राप्त होतात। असा कोणी महात्मा आहे का की ज्याने कर्माचा परित्याग तर केला नाही आणि मोक्ष सुखाला गवसणी घातली? भगवान परमात्म्याने 20व्या श्लोकामध्ये ते उदाहरण दिलं आहे। जनकादयः, जनक राजा ज्यांच्यामध्ये आदी आहे असे इतर असणारे अनेक प्रकारचे राजे त्यांनी आपल्या जीवनामध्ये कर्माचं अनुष्ठान करूनच संसिद्धी म्हणजे ज्ञाननिष्ठा किंवा ज्याला आपण मोक्ष असं म्हणतो त्या सुखाला ते प्राप्त झाले। या अध्यायामध्ये 20व्या श्लोकामध्ये म्हणजे तिसऱ्या अध्यायामध्ये जरी पहिलं पद असं आलं आहे, कर्मणा एव, कर्माच्या द्वारेच मोक्ष प्राप्त झाला, तर तिथं कर्माच्या द्वारे मोक्ष प्राप्त झाला असं सांगत असताना साक्षात कर्माने मोक्ष प्राप्त झाला असा अर्थ न करता कर्माचं अनुष्ठान निष्काम पद्धतीनं केल्यामुळे त्यांना अंतःकरण शुद्धी प्राप्त झाली आणि अंतःकरण शुद्धी झाल्याशिवाय
ब्रह्मज्ञान ग्रहण करताच येत नाही. जोपर्यंत पात्रता येत नाही, विरक्ती वाचून कही ज्ञानासी तगणीचे नाही, हे विचारून ठाई ठेविले देवे. व्यवहारामध्ये सुद्धा आपण उदाहरण पाहतो की नाही. एखादी जमीन जर तापलेली असेल, योग्य प्रकारचा पाऊस पडला की त्यातून वाफ बाहेर पडते, त्याला आपण वाफसा असं म्हणतो. वाफसा साधल्याशिवाय ज्याप्रमाणे पेरलं बी अंकुरित होत नाही, त्याप्रमाणे वैराग्याशिवाय अंतःकरणामध्ये ज्ञान स्थिरच राहत नाही. आणि ते वैराग्य कर्माने प्राप्त होतं, अर्थात सकाम कर्माने नाही प्राप्त होत, ते निष्काम कर्मानेच प्राप्त होतं. तेही कर्माचरण पुन्हा ईश्वराला अर्पण करावं लागतं. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांचे वीरा, पूजा केली होय अपारा तोषा लागी, मनोनितीये पूजे रिझलेनी आत्मराजे, वैराग्य सिद्धी देजे पसाय तया. या अर्थाने असं म्हणावं लागतं की अंततोगत्वा परंपरेनं कर्माच्या द्वारेच जनकादिकांनी मोक्ष प्राप्त करून घेतला. ज्ञानोबाने तसा अर्थ नाही केला. ज्ञानोबाने असं म्हटलं नाही की कर्माने मोक्ष मिळाला. ज्ञानोबा म्हणतात त्यांनी कर्म न टाकता मोक्ष सुखाला गवसणी घातली. पदाचा आपण विचार केला की आपल्या लक्षात येतं. आणि म्हणून अर्जुना, लोकसंग्रहावर नजर ठेवून तो सुद्धा कर्म करण्याकरता अत्यंत योग्य आहे. लोकांना शिकवण देण्यासाठी महापुरुषांना ती क्रिया करून दाखवावी लागते. जसं की तुकोबाराने आपल्याला उदाहरण दिलं आहे. अर्भकाचे साठी बनते हाती धरिली पाटी, तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी, बाळकाचे चाली माता जानोनी पाऊल घाली, तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव, तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. या अभंगामध्ये तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी हा सिद्धांत आहे. आणि या सिद्धांताच्या पुष्टीसाठी जगद्गुरू तुकोबाराने आपल्याला 3 प्रकारचे दृष्टांत दिले आहे. पहिल्या उदाहरणामध्ये त्या पंत अर्थात गुरुजीला शिकण्याची गरज नाही, त्यांचं अध्ययन अगोदरच पूर्ण झालं आहे. मग त्याने हातामध्ये पाटी धरून गणपतीचा असं का लिहावा? प्राचीन काळामध्ये पहिल्यांदा शिकवला जायचा. बरं, हे आता आला हे अननसाचं नाहीतर पहिल्यांदा गणपतीचा शिकवला जायचा. ज्यांचं शिक्षण पूर्ण झालं आहे त्यांना हातामध्ये पाटी धरण्याची काहीच आवश्यकता नाही. पण अर्भकाचे साठी जो लहान मुलगा आहे त्याच्याकरिता त्या पंतांनी आपल्या हातामध्ये ज्याप्रमाणे पाटी आणि लेखणी धारण करावी, तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. कर्म करावं याचं प्रयोजन त्यांना नाही, कारण कर्माचं फक्त एकच प्रयोजन आहे, अंतःकरण शुद्धी, जी संतांची पूर्वजीवनात कधीच होऊन गेलेली आहे. पण काय करावं? येणारा सगळा समाज हा आपल्या कर्माचरणाकडे बघूनच कर्म करणार आहे किंवा क्रियेचं अनुष्ठान करणार आहे. यासाठी संत जगतामध्ये ते कर्म करावं कसं हे आपल्याला दाखवतात. म्हणून ज्ञानोबाराय स्वतः खांद्यावर पताका घेतात. माझी जीवीची आवडी पंढरपुराने न गुढी, कारण का आम्ही जर वारी केली तर येणारा समाजसुद्धा वारी करणार आहे. आम्ही तीर्थयात्रा केली, जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन, तरी देव तीर्थ भजन न सांडिती हा लोकसंग्रह आहे. बरं, कालच आपण विचार केला, अफाट जनसमुदाय गोळा करायचा, त्याला शास्त्रीय भाषेमध्ये लोकसंग्रह म्हणत नाही, व्यवहारामध्ये आपण त्याला म्हणतो या व्यक्तीचा फार मोठा जनसंपर्क कार्यालय, फार मोठा जनसंपर्क लोकसंग्रह आहे, त्याला लोकसंग्रह म्हणत नाही. ज्या महापुरुषाकडं पाहिल्यानंतर अनेक व्यक्तिमत्वाला आपोआप परमार्थ करावासा वाटतो, समजून घ्यावं, तो त्या व्यक्तीचा लोकसंग्रह आहे. आपण बघितलं आहे की नाही, महापुरुषांकडं बघितलं की आपल्याला ही तीर्थयात्रा, अनुष्ठान, स्वाध्याय, पारायण, मनन, श्रवण हे सगळं करावंसं वाटतं की नाही. ज्यांच्याकडे बघून हे आपण करतो आहे त्या महापुरुषांचा आपण लोकसंग्रह आहे. आणि म्हणून अर्जुना, लोकसंग्रह, लोकशिक्षण उन्मार्गगामी झालेल्या लोकांना सन्मार्ग दाखविण्यासाठी जसं जनकादिकांनी राज्यकारभार चालवला आणि क्षत्रिय असतानासुद्धा मोक्षसुखाला ते प्राप्त करते झाले,
तसं तू सुद्धा लोकसंग्रहावर नजर ठेवून हे कर्माचरण करावं. आता प्रस्तुत प्रसंगामध्ये युद्ध नावाचं कर्म आलं, याला अजिबात कंटाळू नये. कालांतराने राजा झाला तर मग राज्यकारभार चालवावा लागेल. त्या बाबतीमध्ये दान करण्यासाठी मागे पुढे पाहू नये. हा सगळा विचार लक्षात आला तर लोकसंग्रहम एव अपि, लोकसंग्रहावर नजर ठेवून सुद्धा संपश्चन पाहणारा तू आहे. कर्म कर्तुम अर्हसी, तो कर्म करण्याकरताच योग्य आहे. हा झाला श्लोकाचा भाव. यावर आपण काल एका ओवीचा विचार केला होता. ज्ञानोबारांनी जनकादिकांचं उदाहरण जसं भगवंताने घेतलं आहे तसाच पुढे विचार केला आहे. देख पहा बरं अर्जुना, मनुष्याच्या समोर कोणीतरी एक आदर्श असावा लागतो बरं. जोपर्यंत त्याच्या जीवनामध्ये कोणातरी व्यक्तिमत्वाचा आदर्श नसेल तोपर्यंत त्याला आपली साधना किंवा वाटचाल करता येत नाही. कोणीतरी आदर्श असावा लागतो. त्याला इंग्रजीमध्ये बहुतेक आयडॉल असं काहीतरी म्हणतात. मलाही जास्त काही माहिती नाही त्यातलं, बरोबर आहे का? कोणीतरी एक आदर्श असावा लागतो की नाही, ज्याला पाहिल्यानंतर आपली सहज क्रिया घडत असते. जयाचे नाव तीर्थ रावो, दर्शने प्रशस्ती शिठावो, जयाचे निसंगे ब्रह्मभाव भ्रांतासही, विपाय आठवले चित्ता, तरी दे आपुली योग्यता, हे असो तया ते प्रशंसिता लाभ आती. किंवा 18व्या अध्यायामध्ये ओवी बघा, जे मुक्ता ते निर्धारिता, लाभे आपुलीच मुक्तता, जैसे दीपे दिसे पाहता आपली वस्तू, तैसे हारपले आपण पे पावे, ते संता ते पाहता गिवसावे, म्हणोनी वानावे ऐकावे तेच सदा. आपला त्यांचा आदर्श आपल्या समोर असेल म्हणून तर आपल्याकडे एक वचन आहे, सिद्धस्य लक्षणानी साधकस्य साधनानी भवन्ति. सिद्ध महापुरुषाचं स्वाभाविक लक्षण आहे आणि ते साधकाला प्रयत्नपूर्वक आपल्या जीवनामध्ये अंगीकार करावा लागतं. याचा अर्थ सिद्ध महात्मा हाच साधकाचा आदर्श असावा. साधकाने इतर कोणाला आदर्श मानू नये, किंबहुना या बाबतीमध्ये देवालाही आदर्श मानू नये. संतांनाच आदर्श मानावं. तुकोबारा तर म्हणतात, तैसे संत जगी क्रिया करुणी दावी ती अंगी. या अध्यायामध्ये भगवंतांनी स्वतःचं उदाहरण पुढं घेतलं आहे, पण पहिल्यांदा जनकादिकांचं घेतलं बरं. पहिल्यांदा आपलं उदाहरण नाही घेतलं. नमे पार्थास्ति कर्तव्यम, हा 22वा श्लोक आहे म्हणून आपलं उदाहरण नंतर घेतलं आहे. पहिल्यांदा उदाहरण दिलं आहे जनकादिकांचं, कारण त्यांचा लोकसंग्रह कधी चुकू शकत नाही. म्हणून अर्जुना पहा बरं, जनकादिक राजे असतील, यामध्ये मग प्रभू रामचंद्रसुद्धा आहेत. लोकसंग्रहासाठी पितृवचन कसं पाळावं आणि एका क्षणामध्ये राज्यत्याग कसा करावा, याचा जर आपल्याला चांगला गोड संदर्भ शिकायचा असेल तर प्रभू रामचंद्रांचं चरित्र आपल्याला आवश्यक आहे. ते एक लोकसंग्रहामध्ये कसं शिकावं या बाबतीतलं एक उदाहरण आहे. भावाभावावर प्रेम कसं असावं हे सगळं शिकण्यासारखंच आहे. प्रभू रामचंद्रांच्या समवेत लक्ष्मणजी वनवासाला निघाले. जानकी मातेचं रावणाने अपहरण केलं, केली सीताशुद्धी. हनुमंतरायाने सीता मातेचं संशोधन केलं. जानकी मातेला घेऊन यायचं आहे. सेतुबंधन झालं, रावणाच्या बरोबर युद्धाचा प्रसंग येणार आहे, पण अगोदरच लक्ष्मणजींना शक्ती लागली आणि मग विचारलं की आता इथं वैद्य कोण आहे. बिभीषणाने सांगितलं एक वैद्य आहे, पण ते येईल का न येईल हे सांगता येत नाही. म्हण का बरं, त्यांची फी जास्त आहे का? नाही, फी कमीच आहे त्यांची, तसं काही नाही, परंतु ते रावणाचे वैद्य आहेत ना, आणि तुम्ही रावणाचे शत्रू आहात, त्यामुळे ते उपचार करण्याकरता येतील का न येतील काही सांगता येणार नाही. पण मग आता ते वैद्याचं घर कुठं आहे? जो व्यक्ती अगोदर जाऊन आला त्याला सगळ्या गल्ल्या माहिती असतात. अगोदर कोण जाऊन आलं ते काही लोकांना मॅपची गरज नसते, एकदा जरी गेले की ते सगळं त्यांना माहिती असतं. तसं हनुमंतराय जाऊन आले. हनुमंतरायाला ते पत्ता सांगितला. रात्रीचे 12 वाजले. हनुमंतरायाने विचार केला, यांना जर आपण जागवलं तर हे काहीतरी कारणं सांगतील, स्टेटस्कोप सापडत नाही असं काहीतरी म्हणतील. म्हणून हनुमंतरायाने त्या वैद्याला दवाखान्यासहित उचललं. बुद्धिमताम वरिष्ठम. तिथं गेल्यानंतर असं म्हणू नये नेमकी ती औषधी विसरून राहिली, असा प्रसंगच येऊ नये. सुषेण नावाच्या वैद्याने नाडी परीक्षण केलं. मला त्यातला प्रसंग फक्त एक सांगायचा आहे बरं, बरंच शिकण्यासारखं आहे. जो कोणी
दास्य भक्ती करणारा असतो ना त्याला वेळ काळ नसतो बघा. हनुमंतरायांनी असं म्हटलं नाही की रात्रीचे 12 वाजले, नाही. दास्य भक्ती करणाऱ्या पुरुषाला वेळ काळ नसतो. रात्र दिवस नेणे ज्ञानोबाऱ्यांची ओवी आहे, त्याला रात्र दिवस काही नाही. अगर्वता करावे दास्य सकळ, हे जेव्हा दास्यत्व निकट हनुमंते केले या बाबतीतला लोकसंग्रह आहे. ज्याला गुरूंची दास्य भक्ती करायची असेल त्याने रात्र दिवस कधी जाणू नये किंवा आपल्या स्वामीची सेवा करावी. लोकसंग्रहच आहे ना, हे हनुमंतरायाच्या चरित्रातून शिकण्यासारखं आहे. हा झाला एक लोकसंग्रहाचा प्रकार. रात्र दिवस वेळ काळ पाहता येत नाही. सुशेन नावाच्या वैद्याने ते नाडी परीक्षण केलं आणि त्यांनी सांगितलं मला औषधी माहिती आहे पण औषधी माझ्याकडे नाही. म्हणे मग औषधी मिळणार कुठं? ते म्हणे तुम्हाला हिमालय पर्वतावर जावं लागेल. द्रोणागिरी नावाचा पर्वत रक्षण देवता करतात आणि त्या पर्वतावर असणाऱ्या त्या वनस्पती घेऊन यायच्या. म्हणे मग वनस्पतीचं लक्षण त्या चमकतात म्हणे, दिव्य प्रकाश त्यांच्यातून प्रगट होतो. आता रात्रीचे 12 वाजले, सूर्योदयाच्या अगोदर औषधी घेऊन यायचे आहे. वेळ किती आहे? 5-6 तासाचा वेळ. आणि त्यामध्ये जर विचार केला तर रामेश्वरमपासून निघायचं, वरती हिमालय पर्वतापर्यंत जायचं, संपूर्ण भारतच पादाक्रांत करायचं आहे की नाही. जय श्रीराम म्हटल्यानं उड्डाण केलं. बाकीचा प्रकार आपल्याला माहिती आहे. त्या वनस्पती सापडे ना, तिथूनही पर्वतच उचलून आणला. मग येता येता त्या भरतांनी असा विचार केला कोणीतरी हा राक्षस आहे आणि ज्या अर्थी दक्षिण दिशेकडे चालला आहे याचा अर्थ हा माझ्या प्रभू रामचंद्रांचा भावाचा घात करू शकतो. बाण मारला. ते हनुमंतराय खाली पडली आणि पडल्यानंतर त्यांनी आवाज दिला जय श्रीराम श्रीराम. ते म्हटले हा तर माझा भावाचा भक्तच आहे, मीही देवाचा भक्त आणि हेही देवाचेच भक्त आहे. पुन्हा शक्तीचा प्रयोग करून जागृत केलं आणि तेवढ्यात लक्ष्मणांची पत्नी आली उर्मिला. तिने उपचार केला, अतिथी सत्कार केला आणि हनुमंतरायाने सांगितलं हे अजिबात काही करू नका, तिकडे तुमच्या पतीला ही औषधी घेऊन जायची आहे. विलंब जर झाला तर कदाचित एखादी अघटित घटना घडू शकते. उर्मिलेने सांगितलं असं काही होणार नाही. का होणार नाही? त्याचं कारण प्रभू रामचंद्रांचं नाव जरी एखाद्याच्या मुखात आलं तरी त्याच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं अघटित घडत नाही. माझ्या लक्ष्मणाचं असणारं मस्तकच प्रभू रामचंद्राच्या मांडीवर आहे. वाईट घडेलच कसं? हनुमंतराय मला विनाकारण बेजार केलं आपल्याला, आहे की नाही. मला बाकीचा विषय सांगायचा नाही, मला फक्त एकच भाग सांगायचा आहे की भावाभावावर किती प्रेम असावं हे प्रभू रामचंद्राने आपल्याला शिकवलं की नाही. हा लोकसंग्रह आहे. त्यांनी कर्माचा त्याग नाही केला. भावाचं रक्षण करायचं आहे ना, कर्माचा स्वीकार आहे. दास्यत्व भक्ती करणाऱ्या पुरुषाला वेळ काळाचं बंधन नसतं. हे हनुमंतरायापासून आपल्याला शिकावं लागतं. म्हणून जनकाधिक राजांचा विचार केला तर अनेक प्रकारचे राजे होऊन गेले. ते भरत राजे सगळ्या प्रकारचा त्याग केला. नाथ महाराजांनी विचार सांगितला भागवतामध्ये, जे राज्य वैभव भोगिते त्यांची कदा न वेगा विरक्ती, भरते केली नवल ख्याती, शेवेला श्रीपती भोग त्यागे. राज्याचं वैभव जे भोगतात त्यांना विरक्ती कधीच प्राप्त होत नाही. पण भरतजी या नियमाला अपवाद ठरले. त्यांनी भोग त्याग करून परमात्म्याची सेवा केली. आगामी जन्म हरणाचा मिळाला, उणीव राहिली. त्याच्यानंतर पुन्हा ब्राह्मण जन्म मिळाला. पण त्यांनी विचार केला या जीवनामध्ये उणीव ठेवायची नाही, नाहीतर पुन्हा जन्माला यावं लागेल. ज्ञानीच होते पण अज्ञानी पुरुषाप्रमाणे राहू लागले. नाव पडलं जड भरत. आणि मग त्या देशाचा रहुगण नावाचा राजा, कोणीतरी ब्रह्मज्ञानी पुरुषाने आपल्याला उपदेश करावा, ब्रह्मज्ञानी पुरुषाच्या शोधात निघाले. पालखीत बसलेले आहे आणि पालखी वहन करण्याचं काम 4 भोई करतात. एक जखमी झाला. आता 3 लोकांवर पालखी चालणार कशी? 3 जण शोधा करता निघाले. तर दष्टपुष्ट आत्मानंदामध्ये राहणारे जड भरत त्यांना दिसले आणि विचारलं आपण आमच्या राजाच्या पालखीला खांदा द्याल का? ते म्हणले काही हरकत नाही, नंतर देण्यापेक्षा जिवंत असताना दिलेला बरा. खांदाच द्यायचा आहे की नाही? लोकांमध्ये विडंबन आहे बघा. तिथे स्पर्धा लागते देण्यासाठी. जिवंतपणामध्ये कोणी आधार देत नाही. असू द्या, हे काही आपलं व्याख्यान नाही, आपलं पाठ आहे. काही हरकत नाही, सेवा घडते देहाकडून. खांदा द्यायला निघाले.
आता तिघेजण व्यवस्थित चालायचे. व्यवस्थित म्हणजे व्यावहारिक भाषेमध्ये. पारमार्थिक भूमिकेतून भरतजी व्यवस्थित चालायचे. एखादी मुंगी आपल्या पायाखाली येऊ नये. जीवाची नावे तृणातेह ना सोडावे. गवताचं पातसुद्धा आपल्या पायाखाली चिरडलं जाऊ नये. मुंगी आली की उडी मारायची. एखादा प्राणी जर सरपटणारा चालू लागला की मागेच पाऊल टाकायचा. मग काय झालं, तिघेजण आणि हे 4 जणांचा मेळच बसाना ना. जड भरत जे असे चालायचे, तिघेजण वेगळे चालायचे. राजाला धक्का लागायचा. कधी कधी रस्त्यात जर खड्डे असेल ना तर मणक्याला धक्का लागतो. तसं राजाचं पालखीत होऊ लागलं. राजा म्हणलं नीट चाला. ते म्हणले आम्ही व्यवस्थित चालतो, हा नीट चालत नाही. नवीन आहे ना, नवीन विद्यार्थी पावली डाव्या पावलानं खेळतो. तसं हे नवीन आहे त्यामुळे यांना सवय नाही. हा प्रकार असा घडू राहिला. हरकत नाही. राजाने सांगितलं तुला कळतं का वर कोण विराजमान आहे? भरताने उत्तर दिलं वर आणि खाली एकच तत्व विराजमान आहे. त्यांच्या लक्षात आलं वाक्यावरून की हे ब्रह्मज्ञानी महात्मा आहे. त्या रहुगण नावाच्या राजाने जाग्यावर जड भरतांची शरणागती केली, उपदेश ग्रहण केला. त्यांनी सुद्धा आपलं कर्म टाकलं नाही. देख पा जनकादिक कर्म जात अशेक. जात शब्दाचा अर्थ होतो समूह आणि कर्मजात म्हणजे कर्माचा समूह. क्षत्रिय पुरुषाकडे 7 प्रकारचा कर्माचा समूह आहे ना. शौर्यम तेजो धृतिर्दाक्षम युद्धे चाप्य पलायनम दानमीश्वर भावश्च क्षात्रम कर्म स्वभावजम. हे क्षत्रियाच्या वाट्याला आलेलं 7 प्रकारचं कर्म आहे. आणि या प्रकारच्या कर्माच्या समूहाचा अशेष म्हणजे संपूर्ण कर्माचा समूह न सांडिता म्हणजे कर्माचा त्याग न करता मोक्ष सुख पावते चाहली. त्यांना मोक्ष सुखाची प्राप्ती झाली. कालाचं आपण उदाहरण पाहिलं आहे. मिथिला नगरीला अग्नी लागला. त्या अग्नीमध्ये राज्य, नंतर अंतपूर आणि स्वतःच्या देहाचाही दाह होऊ लागला. पण त्याही काळामध्ये जनक असं म्हणतात मिथिलायाम प्रदीप्तायाम नमे दहते किंचन. ही संपूर्ण मिथिला नगरी जळून चालली तरीसुद्धा माझ्यामध्ये काही बिघाड किंवा माझ्या स्वरूपाचा कोणताही दाह होत नाही. ही जीवनमुक्तच अवस्था आहे ना. जिवंत असताना देहाच्या बंधनातून मुक्त होणं यालाच म्हणतात मोक्ष. मोक्ष म्हणजे मुक्तता आणि बद्धता म्हणजे बंधनाला प्राप्त होणं. जनकादिकांनी राज्यकारभार चालवत असताना सुद्धा याज्ञवल्क्य ऋषीपासून ब्रह्मज्ञान संपादन केलं किंवा अष्टावक्र मुनीपासूनही ब्रह्मज्ञान संपादन केलं. आणि जिवंत असताना ज्या सुखाला कोणत्याही प्रकारचा देशाचा, कालाचा, वस्तूचा अंत नाही अशा अपार मोक्ष सुखाला पावते झाले, प्राप्त करून घेते झाले. म्हणून अर्जुना या सगळ्या कारणाचा विचार जर केला तर या कारणे पार्था होवावी कर्मी असता हे आणि काही एका अर्था उपकारेल. या 53 क्रमांकाच्या ओळीमध्ये पहिला शब्द आला या कारणे. आता या कारणे म्हणजे कोणती कोणती कारणं आहे तर पहिलं कारण असं आहे ब्रह्मदेवाच्या उपदेशानुसार या कारणे होवावी कर्मी आस्था. ब्रह्मदेवाचा उपदेश आहे ना म्हणून कर्मामध्ये मनुष्याची आस्था म्हणजे आवड व्हावी, हे पहिलं कारण आहे. दुसरं कारण एवं प्रवर्तितम चक्रम, सृष्टीचे चक्र सुरळीत राहण्यासाठी कर्म केलंच पाहिजे. या कारणे पार्था होवावी कर्मी आस्था, हा पहिला अर्थ. म्हणजे 2 अर्थ झाले. तिसरा अर्थ ज्याला आत्मरती, आत्मतृप्ती आणि आत्मसंतुष्टी प्राप्त झाली त्या महापुरुषाला कर्म करण्याचं प्रयोजन राहत नाही. पण जोपर्यंत आत्मज्ञान होत नाही, जववरी अर्जुना तो बोध भेटे ना मना तवच या साधना भजावे लागे, तोपर्यंत कर्म केलं पाहिजे. या कारणे पार्था होवावी कर्मी आस्था, हे झालं तिसरं कारण. आणि चौथ्या कारणाचा विचार जर केला तर क्षत्रिय असणाऱ्या जनकादिकांनी आपल्या जीवनातलं कोणतंही कर्म न टाकता जर मोक्ष सुखाला गवसणी घातली असेल म्हणजे कर्मही त्यांना सहाय्यक होत असेल तर या कारणे पार्था होवावी कर्मी आस्था. तुझी कर्माच्या ठिकाणी आस्था, आवड असावी. बरं, कर्माच्या बाबतीमध्ये मनुष्याचा कंटाळा, उबग नसावा. ज्या प्रसंगाला जे कर्म आपल्या वाट्याला आलं आहे त्या कर्मामध्ये मनुष्याने कंटाळा करू नये. एखादा साधक विद्यार्थी असेल आणि ब्रह्मचर्य आश्रमात राहत असेल
तर तुकोबाराय त्याचं कर्म सांगतात, ब्रह्मचर्य धर्म घोकावी अक्षरे. हे फक्त एक उदाहरण आहे, बाकी सगळी संगती आपण लावू शकता. त्याने आपल्या अक्षर घोकण्याच्या कर्माला अजिबात कंटाळू नये. त्याने ते अक्षर घोकलीच पाहिजे. आपण जर आपल्या आळंदीमध्ये वेद पाठशाळा जर पाहिल्या, कधीकधी आपण त्या पाठशाळेत जवळून जर चाललो ना, तर ब्रह्मकुमार त्या वेद मंत्राची काय घोकणपट्टी करतात ते आपण पाहिलं पाहिजे, की ते प्रसंगामध्ये ते वेदाचे मंत्र घोकत राहतात. तसं ब्रह्मचर्य धर्म घोकावी अक्षरे आपल्याकरता ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी, जगद्गुरू तुकोबारांची अभंगगाथा, शांतिब्रह्म संत श्री एकनाथ महाराजांचं भागवत आदी करून हे सगळे ग्रंथ आपल्यासाठी वेदच आहे की नाही, पण आपल्यासाठी हे घोकलं पाहिजे. या कारणे पार्था होवावी कर्मी आस्था. ते कर्मामध्ये मनुष्याची आवड असावी, कंटाळू नये. हा झाला एक अर्थ. आणि आपण जर कर्माची आस्थापूर्वक अनुष्ठान पद्धती स्वीकारली तर त्याचा जसा फायदा अंतःकरण शुद्धीद्वारे मोक्षप्राप्तीसाठी आपल्याला होतो, तसा त्याचा दुसराही एक फायदा आहे. कोणता लाभ आहे? हे आणि काही एका अर्था उपकारेल. अर्थ म्हणजे प्रयोजन. अर्जुना, आपली जर आपल्या कर्माच्या विषयी आवड असेल तर ती कर्माची आवड फक्त अंतःकरण शुद्धी आपल्याला देईल आणि त्याद्वारे मोक्ष प्राप्त होईल, एवढंच प्रयोजन आहे असं नाही. आपली कर्माची आवड जर असेल आणि काही आणखीनही एका प्रयोजनासाठी ती आपली कर्माची आवड उपकारेल, अर्थात उपयोगी पडेल. म्हणजे आपल्या कर्माची दोन प्रकारची प्रयोजनं झाली. एक स्वार्थ प्रयोजन आणि दुसरं आहे परार्थ प्रयोजन. स्वार्थ प्रयोजन म्हणजे स्वतःसाठी प्रयोजन. कोणतं आहे? निष्काम कर्म करा, वैराग्य प्राप्त होईल, त्याद्वारे मोक्ष. हे झालं स्वार्थ प्रयोजन. आणि जर आपण कर्माचरण चांगल्या पद्धतीनं केलं तर आपल्या कर्माकडे बघून बाकीचे असणारे लोकसुद्धा तशाच प्रकारचं कर्म करतील. म्हणजे अनायासे त्यांना आपलं जीवन मार्गदर्शक ठरेल, आदर्श होईल आणि आपल्यामुळे अपायापासून ते चुकतील. म्हणूनही हा एक उपकार घडेल. आणि काही एका अर्था उपकारेल. कोणता उपकार घडेल किंवा कोणत्या पद्धतीनं ते कर्म उपयोगी पडेल तर ज्ञानोबा त्याचं कारण पुढे सांगतात. जे नाम कारण जे आचरता आपण पया देखी लागेल लोकायया, तै चुकेल हा अपाया प्रसंगेची. जे नाम कारण आचरता आपण पया म्हणजे आपण स्वतः कर्म सांगून उपयोगाचं नाही, कर्माचं अनुष्ठान उपयोगाचं आहे. जोपर्यंत कर्माचं अनुष्ठान आपल्याकडून घडत नाही तोपर्यंत त्या कर्माचं आपल्याला फळच मिळत नाही. आपण जर तत्त्वज्ञानाचा पाठ श्रवण केला तर ते फक्त ऐकणं झालं. एखादा उत्तम अधिकारी असेल तर कानावचनाची भेटी, सरिसाचे पै किरटी, वस्तू होणे उठी कौनो एकोजो. ते ब्रह्मज्ञान श्रवण केल्याबरोबर त्याला बोध होऊ शकतो. पण जर त्याला तितका बोध नाही झाला, असंभावना, प्रमेय संभावना, प्रमाण संभावना, विपरीत भावना जर असेल त्याच्यामध्ये, तर त्याला पुन्हा मनन म्हणजे पुन्हा श्रवणही करावं लागतं. विचारूप श्रवण, यौक्तिक चिंतन म्हणजे मनन, अनात्माकार वृत्तीचा परित्याग करून आत्माकार वृत्तीची स्थिरता येईल आणि निधिध्यासन असं म्हणतात. हे सगळ्या गोष्टी त्याला परत परत कराव्या लागतात. उत्तम अधिकाऱ्यांनी श्रवण केलं की त्याचं काम भागतं. पण जर नसेल तर त्याला पुढची साधना करावी लागते. हा झाला ज्ञानाचा प्रकार. योगामध्ये सुद्धा अनुष्ठान करावं लागतं. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी हे अष्टांग योग उच्चारायला सोपे आहे, अनुष्ठान करायला बराच कालावधी निघून जातो. हे त्याच्यामध्ये अनुष्ठान पद्धती आहे. तत्त्वज्ञानामध्ये सुद्धा श्रवणाची अनुष्ठान पद्धती आहे आणि कर्माच्या बाबतीमध्ये सुद्धा आचरण प्रधान आहे. म्हणजे कर्माचा फक्त उपदेश मुखाने सांगून उपयोगाचा नाही, त्याचं आचरण घडलं पाहिजे. म्हणून शब्द वापरला ज्ञानोबारायांनी, जे आचरता आपण पया देखी लागेल लोकायया. कर्माचं आचरण आपण करतो आहे, पण आपलं आचरण पाहिल्यानंतर यया लोका देखी लागेल, या संपूर्ण लोकाला म्हणजे जनांना
देखी लागेल, एक वळण लागेल, हा वाक्प्रचार आहे. देखी लागेल म्हणजे आपल्याकडे पाहिल्यानंतर त्यांना एक मार्ग सुचेल किंवा त्यांना एक चांगल्या प्रकारचं वळण लागेल किंवा त्यांच्या मनामध्ये कर्माचं आचरण कसं करावं ही चाल त्यांना प्राप्त होईल. म्हणजे काय होईल, कर्माचं आचरण आपल्याकडे पाहिल्यानंतर त्यांना योग्य प्रकारे अनुष्ठान कसं करावं हे घडेल. कारण सामान्य पुरुषाला शास्त्र पाहून आचरण करणं हे फार कठीण आहे. म्हणून तर भक्तराज अर्जुनाने देवाला प्रश्न विचारला की काही लोकांकडे श्रद्धा फार मोठी आहे पण त्यांना शास्त्रविधी अजिबात कळत नाही, म्हणजे त्यांच्याकडून शास्त्रविधीचं उल्लंघन घडत आहे, मग त्यांची कोणती गती प्राप्त होईल. 17व्या अध्यायामध्ये प्रश्न विचारला, ये शास्त्रविधी मुत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्विताः तेषां निष्ठा तु का कृष्ण सत्वमाहोरजस्तमः. एकतर त्यांना शास्त्रविधी कळत नाही, शास्त्र कळणं किती कठीण आहे या बाबतीमध्ये ज्ञानोबारे उदाहरण देतात. एका व्यक्तीने आपल्या मनी मानसी असं ठरवलं की आपल्याला जगतामध्ये नसणारा अलंकार अंगामध्ये परिधान करायचा आहे. कारण लोकाकडे असेल आणि तोच आपल्याकडं असेल तर मग आपली अपूर्वता काय. असं काहीतरी असावं की जे जगात कोणाकडे नसावं. सध्याला स्पर्धा हीच आहे की नाही, सगळ्याकडे हीच आहे. जगात सगळ्याकडे आहे तेच आपल्याकडं आहे तर मनुष्य विशेष नाही ठरत. जे कोणाकडंच नाही ते आपल्याकडं असावं तेव्हा लोक म्हणतात की त्याच्याकडे काहीतरी विशेष आहे. मग त्याने सांगितलं सगळे अलंकार परिधान करतात पण आपल्याला वेगळा अलंकार परिधान करायचा. कोणता? आपल्याला अलंकार आणायचा आहे त्यामध्ये जो मणी गुंफायचा तो तक्षक नावाच्या सर्पाच्या फणीवर विराजमान तो काढून आणायचा. मग ओवायचा कशामध्ये? एखादी सोन्याची तार तयार करायची का? नाही नाही, सोन्याची तार तर कोणी तयार करेल. मग सिंहाच्या अंगावरचा नाही, नाकातला केस आणायचा. ज्ञानोबारांची भाषा आहे, तरी तक्षकाची फडे ठाकोनी काही तो मनी काढे काही नाकीचा केश जोडे सिंहाची ये मग तेने तो ओविजे तरीच लेणे पाविजे एरवी काय असेचे रिक्त कंठी. आता तक्षकाच्या फणीवरून ते रत्न काढून आणायचं. तो तक्षक काय तिथं प्रज्ञा आहे का? तोपर्यंत गप्प बसायला. तक्षक सर्प आहे तो, ज्याच्या नुसत्या विषाच्या अग्नीचा वारा जरी लागला तर मोठमोठाले हजारो वर्षाचे वृक्षसुद्धा क्षणार्धामध्ये राख होतात. एवढं सामर्थ्य त्या तक्षकाचं. आणि त्यांच्या फणीवर विराजमान असणारा मणी काढून आणायचा. बरं, कदाचित एखाद्या व्यक्तीने तो आणलाच, सिंहाच्या नाकातला केस आणायचा. अंगावरचा केस कापणं सोपं आहे, नाकातला केस काढायचा एवढा गाळ झोपणारा तो सिंह आहे का? त्याला काहीतरी वेदना होईल की नाही. आणि ज्याने वेदना दिली तो त्या वेदनेला समूळ नष्ट केल्याशिवाय राहणार नाही. एवढं कठीण आहे ना. जसा हा अलंकार परिधान करणं कठीण आहे तसं शास्त्र सामान्य पुरुषाला कळणंही कठीण आहे. आणि शास्त्रविधीनं त्याला वागावंसं वाटत असेल तर काय करावं? शास्त्राचं आचरण जे करतात त्यांच्या आचरणाकडे बघून आपण चालावं, हा लोकसंग्रह आहे. आणि तसा जर तो चालू लागला तर सहजच तो आपल्या जीवनामध्ये होणाऱ्या कर्माच्या दोषापासून, अपायापासून किंवा अधपतनापासून आपोआप वाचेल. आणि जर त्याचं अधपतन वाचत असेल आपल्या आचरणाकडे बघून तर सहजच आपण त्याच्याकडे अप्रत्यक्ष रूपाने एक प्रकारचा उपकारच केलेला आहे. ते ज्ञानोबाऱ्या सांगतात, जे आचरता आपण पया देखी लागेल लोकायया तरी चुकेल हा अपाया प्रसंगेची. सहज प्रसंगामध्ये त्याच्यावर उपकार घडावा किंवा त्याने अपायापासून चुकावं हे आपल्या भावना नव्हती, पण सहज त्याने प्रसंग आपल्या जीवनामध्ये पाहिला, महापुरुषाचं आचरण केलं साधकाने, तर तो अपायापासून आपोआप चुकून जातो. त्याचं अधपतन जर वाचत असेल तर याचा अर्थ काय होईल? याचा अर्थ आपल्या आचरणातून त्याच्यावर उपकार घडेल. अर्जुना, या कारणे कर्मामध्ये आपली आस्था आवड असावी की ज्यामुळे बाकीच्या सगळ्या लोकाला एक वळण लागेल. आणि लोकाला जर वळण लागत असेल तर महापुरुषाने आपल्या जीवनामध्ये कर्माचा स्वीकार केल्यानंतर कोणत्याही प्रकारची हानी होत नाही. गुरुवारी बाबा एक वाक्य सांगत असतात पाठामध्ये, महात्मे 2 प्रकारचे आहेत. एक महात्मा असा आहे ज्याला तत्त्वज्ञान झाल्याबरोबर
त्याची अंतःकरणाची वृत्ती आपल्या स्वस्वरूपामध्ये स्थिर होते, तो पुन्हा जगताच्या असणाऱ्या व्यवहारामध्ये अडकत नाही. बस तो आपला मुनिमुक्त झाले, भेने गर्भवासा. त्याला जगताच्या व्यवहारामध्ये परत यावंसं वाटत नाही, कारण जगताच्या व्यवहारामध्ये आला की त्याला विक्षेप होतो, आणि जेवढा विक्षेप झाला तेवढा तो आत्मसुखापासून लांब लांब जातो. यासाठी तो वृत्तीवरच येत नाही. हा एक महात्मा आहे. आणि दुसरा महात्मा मात्र असा आहे ज्याला परिपूर्ण बोध प्राप्त झाला, पण त्याला असं वाटतं ज्या ब्रह्मज्ञानाने माझी मुक्तता मला प्राप्त झाली, अशीच मुक्तता जगतातल्या अनेक साधकाला प्राप्त व्हावी. यासाठी जगतातल्या साधकाला उपदेश करावा लागेल. आणि उपदेश करायचं म्हटलं की व्यवहार आलाच. व्यवहार आला की जगताच्या व्यवहारामध्ये सापडला की मग बाबा सांगत असतात, तुमचं आरोग्य किती चांगलं असू द्या, मिरच्याच्या बाजारामध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला ठसका आल्याशिवाय राहत नाही. आरोग्य किती चांगलं असू द्या. तसा महात्मा परिपूर्ण ज्ञानाने जरी संपन्न असेल आणि जर तो व्यवहारामध्ये आला तर काही का होईना त्याच्या वृत्तीला विक्षेप हा होत असतो. पण त्या महात्म्याची दया एवढी मोठी आहे, एवढी मोठी दया की तो विक्षेप स्वीकारतो, पण अनेक साधकांना मात्र मुक्त करतो. म्हणून पहिल्या महात्म्यापेक्षा दुसरा महात्मा हा श्रेष्ठ मानलेला आहे. कारण का, पहिला महात्मा हा स्वतःसाठी कृतार्थ आहे आणि दुसरा मात्र विक्षेप स्वीकारणारा हा इतर सगळ्या साधकांचा विचार केला तर तो मात्र श्रेष्ठ आहे. कारण तो स्वतः एकटा विक्षेप स्वीकारतो, अनेक जणांना मात्र तो मुक्त करतो. हा तोच प्रकार आहे. आम्ही आनंदाचे लाडू भक्षण करतो आहे, तुम्ही ते सेवन करा, म्हणजे साधकांनाही सुद्धा मुक्तता प्राप्त व्हावी याकरता ते विक्षेप स्वीकारतात. एक मला सहज उदाहरण आठवलं. स्वामी विवेकानंद विदेशामध्ये गेले आणि मग त्यांची व्याख्यानं वेदांत विषयावर असल्यामुळे अनेक प्रकारची लोक आपल्या भारतीय तत्त्वज्ञानाकडे आकृष्ट झाले. ते एका टांग्यामध्ये बसून ते चालले आणि जात असताना त्यांनी पाहिलं की एका भागामध्ये काही लोक जमलेले आहेत. आता लोक जमा व्हायला वेळ लागत नाही, काही करू द्या. जे लोक आपल्या घरातून काही कामासाठी अत्यंत घाईने निघालेले असतात ते सुद्धा लोक गर्दी पाहिले की थांबतात, काहीतरी आढावा घेऊन मग पुढे जाऊ असं घरून घाईने निघतात. मात्र पण असं रस्त्यावर काही दिसलं की थांबतात, कुतूहल असतं, जिज्ञासा असते काय घडतं आहे. स्वामी विवेकानंदाने ते पाहिलं नेमकं काय करत आहे. तर त्या गटाराच्या पाण्याच्या असणाऱ्या खड्ड्यामध्ये एक डुकराचं पिल्लू पडलेलं होतं आणि ते वर येण्याचा प्रयत्न करायचं, पण त्याच्या अंगाला पाणी लागल्यामुळे सभोवती काठावर असणारी जी काही जमीन आहे ती निसरडी व्हायची आणि त्यामुळे ते घसरायचं, प्रयत्न करायचं पण पुन्हा पुन्हा खाली पडायचं. ते पाहणारे लोक त्याच्याविषयी शोकविव्हल व्हायचे. अरे रे रे, फक्त असा शब्द वापरायचे. स्वामी विवेकानंदांनी ते पाहिलं आणि मागचा पुढचा विचार न करता त्या घाण पाण्यामध्ये ते उतरले आणि ते डुकराचं पिल्लं उचलून बाजूला काढलं, स्वतःच्या कपड्याने ते स्वच्छ केलं आणि मग सगळ्या लोकांनी अभिनंदन म्हणून टाळ्या वाजवल्या. आपल्या कीर्तनात हा प्रकार सुरू झाला बरं. आता एखादं वाक्य आवडलं लगे टाळ्या, काही काही म्हणतात टाळ्या, काही काही वक्ते म्हणतात मला तुमच्याकडून टाळ्या पाहिजे या वाक्यावर, असंही म्हणतात ते अगोदर. मला माहिती आहे या वाक्यावर तुमच्या टाळ्या कमीच पडणार नाही. किती अवघड आहे शोकांतिका, अवघड. सगळ्या लोकांनी ते अभिनंदन म्हणून टाळ्या वाजवल्या, स्तुती करू लागले. वा म्हणे, काय दया आहे तुमची. स्वामी विवेकानंदांनी उत्तर दिलं, मी त्या डुकराच्या पिल्ल्यावर दया नाही केली, मी माझ्या स्वतःवर दया केली. का, जर त्याला तसंच सोडून मी पुढे गेलो असतो ना, वाचवलं नसतं, तर त्या जीवाला न वाचवल्यामुळे मला रात्रभर शांत झोप लागली नसती. मला शांत झोप लागावी याकरता मी त्याच्यावर नाही माझ्यावर दया केली. मला त्यातला पुढचा भाग सांगायचा आहे. त्या डुकराच्या पिलाला वाचवण्यासाठी जसे स्वामी विवेकानंद त्या घाण पाण्यात उतरले, तसे अनेक साधकाला मुक्त करण्यासाठी आपले सगळे गुरुजन या जगताच्या व्यवहारामध्ये किंवा ब्रह्मज्ञानाच्या उपदेशाची संप्रदाय परंपरा सांगण्यासाठी व्यवहार करतात की नाही. नाहीतर त्यांना त्यांचा आनंद भोगायला काय अडचण आहे. ते स्वतःच्या आनंदामध्ये कधी रममाण राहू शकतात, पण हाच आनंद अनेक साधकाला मिळत राहावा आणि अनेक साधकाला मिळालं की त्यांना त्याचं कौतुक वाटतं.
एखाद्या विद्यार्थ्यांनी कीर्तन प्रवचन केलं की आपले सगळेच गुरुजन किती कौतुक करतात. वैकुंठवासी गुरुवरे मोठे बाबा, हा आमचा विद्यार्थी आहे असं म्हणायचे. मारुती बाबा तर सांगता आनंदाची गोष्ट आहे. हे सगळं कौतुकच आहे की नाही? हे कौतुक आहे. देखा बाळ काचिया धनी धाईजे, का शिष्याचे निजाहले पणे होईजे, हे सद्गुरूची एकलीने जाणीजे, का प्रसवतिया यासाठी ते जगताच्या विक्षेपामध्ये येतात. आणि म्हणून आपल्याला वाचवतात. जे आचरता आपण पया, देखी लागेल लोकाया, तरी चुकेल हा अपाया प्रसंगीची. सहज प्रसंगामध्ये एखाद्या विद्यार्थ्याच्या पाठीवर कौतुकाची थाप पडली. बोधे बाबा तर एखादा असा एक विद्यार्थी असेल, चंचल असेल, तर मुद्दाम त्याच्या खांद्यावर हात टाकणार, त्याला भजनाला घेऊन जाणार. असे कितीतरी साधक आहेत जे चंचल पूर्वजीवनात फार होते, नंतर पराकोटीचे साधक झाले. गाथा ज्ञानेश्वरी त्यांनी पाठ केले. गावाकडच्या लोकांना वाटतं झालं कसं? महात्म्यांचा कृपाप्रसाद आहे. चुकेल हा अपाया प्रसंगेची. सहज ते अपायापासून वाचवतात. म्हणून या करतासुद्धा अर्जुना, कर्माच्या बाबतीमध्ये तुझी आस्था आवड असावी. कोणी लोकसंग्रह करावा या बाबतीमध्ये ज्ञानोबाराय उदाहरण देतात. बरं, हा या आपल्या वारकरी संप्रदायाचं अभूतपूर्व आणि अपूर्व वैशिष्ट्य आहे. बघा, जे प्राप्तार्थ झाले, जे निष्कामता पावले, तयाही कर्तव्य असे उरले लोकां लागी. शब्द फार महत्त्वाचा आहे बरं. तयाही कर्तव्य असे उरले, स्वतः लागी नाही. शब्द कसा आहे ज्ञानोबारायांचा? कारण स्वतः करता का नाही? प्राप्तार्थ झाले. जे स्वतःच्या जीवनामध्ये प्राप्त, आपल्यामध्ये काय प्राप्ताचीच प्राप्ती आहे ना. आपल्याला परमात्मा प्राप्त वेगळा करायचा नाही. आत्मा हा आपलं स्वरूपच आहे. स्वरूपाच्या प्राप्तीकरता कष्ट नसतात, त्या अप्राप्तीचा भ्रम घालवण्यासाठी कष्ट जास्त आहे. म्हणून आपण जेवढी काही साधना करतो ना, तेवढी देवाच्या प्राप्तीसाठी नसते. थोडंसं वाक्य धाडसाने होईल. देवाच्या प्राप्तीसाठी कोणतीच साधना नाही. का? तो मुळातच प्राप्त आहे. मग साधना करायची कशासाठी? देवाच्या प्राप्तीसाठी जे प्रतिबंध येतात ते प्रतिबंध घालवण्यासाठी. सूर्य प्राप्तच आहे, पण आडवे ढग येतात म्हणून वारा वाहिला पाहिजे. चंदन प्राप्तच आहे, पण सर्प मात्र त्याला वेढा देऊन राहतो. त्या सर्पाला दूर करण्यासाठी बाकीचे शस्त्र आणि अस्त्र आहे. पाण्याची प्राप्ती नित्य प्राप्ती आहे, पण शेवाळ आलं ना, मग शेवाळाला दूर करण्यासाठी सगळे कष्ट आहे. तसा आत्मा हा नित्य प्राप्तच आहे. फक्त अप्राप्तीचा भ्रम झाला आहे आपल्याला अज्ञानामुळे. तो घालविण्यासाठी सगळ्या प्रकारची साधना करावी लागते. ज्ञानोबाराय पुढे सांगतात, तैसा आत्मदर्शनी आढळ, असे अविद्येचा जो मळ, तो शास्त्रनाशी येर निर्मळ, मी प्रकाशी स्वय. मी तर स्वयंप्रकाश निर्मळ आहे, पण आत्मदर्शनाकरता प्रतिबंध करणारा अविद्येचा जो मळ आहे तो शास्त्राच्या द्वारे घालवावा लागतो. आणि एकदा तो मळ गेला की मग मनुष्याला प्राप्ताचीच प्राप्ती घडते आहे. विचारसागरामध्ये उदाहरण आलं आहे. एका असणाऱ्या कार्यालयामध्ये काम करणाऱ्या कारकुनाची पेन्सिल हरवली. नेमकं असं असतं, ज्या वस्तूची मनुष्याला सवय असते ना, तीच वस्तू सापडावी लागते. त्यापेक्षा तुम्ही किती भारी आणा, ते आवडत नाही त्याला, तीच असावी लागते. पेन्सिल असेल, पेन असेल, फेटा असेल, चार्जर, तेच असतं ते आवडीचं. ते हरवलं, दुसरं किती भारी आणलं याची त्याला सवय नसते. आणि मग त्या कारकुनाला ती पेन्सिल कानावर ठेवायची सवय, त्याने ती कानावर ठेवली. आता ते देव आणि कान त्याच्यासाठी दिलेला नसतो, पण मनुष्य वापर करतो. कानावर त्याने ती पेन्सिल ठेवली आणि सापडे ना त्याला. हरवली म्हणून सगळ्या कार्यालयामध्ये तो फिरू लागला. कंटाळा आला त्याला आणि सहज त्याने आरशात पाहिलं. आरशामध्ये काय दिसलं? कानावर असणारी पेन्सिल. आता व्यवहार काय केला? सापडली का हरवलीच नव्हती? हरवली नव्हती, पण हरवली असा भ्रम झाला होता. तो भ्रम घालविण्यासाठी जसा आरसा उपयोगी पडला आणि प्राप्त असणारी पेन्सिलच त्याला सापडली, तसा आत्मा नित्य प्राप्तच आहे, पण आपल्याला अप्राप्तीचा भ्रम झाला. तो घालविण्यासाठी सगळी साधना करावी लागते. ज्यांना हा अर्थ म्हणजेच परमार्थ, बरं, अर्थ शब्दाचा धन असा एक अर्थ होतो आणि अर्थ शब्दाचा श्रेष्ठ विषय असा एक अर्थ होतो. त्यामध्ये सामान्य अर्थ नाही घ्यायचा, प्राप्तार्थ शब्दाने घ्यायचा आहे.
परमात्म दर्शन, ज्याला आपण परमार्थ असं म्हणतोय. परम म्हणजे श्रेष्ठ आणि अर्थ म्हणजे विषय. देव हा सर्वश्रेष्ठ विषय आहे आणि तो ज्याला प्राप्त झाला, आता त्याला अन्य काही प्राप्त करायची गरज नाही, आवश्यकता नाही. ज्याप्रमाणे मंदिरावर कळस लागला की बांधकाम संपलं, सोन्याचे शुद्धीकरण करत असताना 16वा कसं लागला की बस आता काम नाही, आणि गंगेला समुद्राची प्राप्ती झाली, तिचं वाहनं थांबतं, तसं आत्मप्राप्ती झाल्यानंतर आता अन्य काही प्राप्त करण्याची आवश्यकता नाही. असे जे प्राप्तार्थ आहे, देखे प्राप्तार्थ झाले, ज्यांनी भगवत प्राप्ती आपल्या जीवनामध्ये करून घेतली आहे. आणि या प्राप्तीचं लक्षण काय आहे? जे निष्कामता पावले, ज्याला परिपूर्ण प्राप्ती होते, त्याच्या जीवनामध्ये कामना संभवत नाही. पंचदशीमध्ये उपनिषदातला एक मंत्र आला आहे बघा, आत्मानं चेद विजानीयात अयमस्मीति पुरुषः किमिच्छन् कस्य कामाय शरीरम अनुसंज्वरेत. तो कशाची कामना करेल आणि कुणासाठी कामना करेल? कशाची म्हणजे कोणत्या जगतातल्या विषयाची, कारण जगत नाशिवंत आहे, नाशिवंत पदार्थाची कामना करणार नाही. आणि कुणासाठी करेल? जो मी भोक्ता आहे तो तर ब्रह्मज्ञानाने परिपूर्ण झाला आहे, ज्याच्यामध्ये त्याला कोणत्याही प्रकारची कामना राहत नाही. मनुष्य जर अपूर्ण असेल तर त्याला इच्छा संभवते, आणि जर पूर्ण झाला असेल तर त्याला इच्छा संभवत नाही. आपण उदाहरण पाहत असतो, एखाद्या कलशामध्ये जर आपण पाणी ओतलं आणि त्या कळसाच्या बरोबर गळ्यापर्यंत जर पाणी आलं तर त्याचा आवाज होत नाही किंवा तो हिसळत नाही बघा. आणि जर अपूर्ण असेल तर तो मात्र हिसळतो. तसंच आहे, ज्याचं जीवन अपूर्ण आहे त्याला सगळ्या प्रकारच्या कामना निर्माण होतात, आणि ज्याच्या जीवनामध्ये परिपूर्णता प्राप्त झाली त्याला कोणत्याही प्रकारची कामना राहत नाही. 12व्या अध्यायामध्ये श्लोक आला आहे बघा, यो न हृष्यति न द्वेष्टी न शोचती न कांक्षती. तो कोणत्याही प्रकारची आकांक्षा करत नाही ना. जया परोते काही नाही, ते आपण पेचे आपल्या ठाई झाला, या लागी जो काही आकांक्षीना. ज्याच्या पलीकडे प्राप्त करण्यासारखे आणखण काहीच नाही, आणि ती परमात्मस्तू त्याला आपल्याच ठिकाणी म्हणजे प्राप्ताचीच प्राप्ती झाल्यामुळे आता तो कोणत्याही प्रकारची आकांक्षा कामना करत नाही. देव त्यांना देण्यासाठी प्रवृत्त झाले आहे, पण संत महात्मे देवाकडे काहीच मागत नाही. निष्कामता पावले, परमिष्टी पदा तुच्छ मानिती सर्वदा, न पारमेष्टम न महेंद्रधिष्ण्यम. कोणत्याही प्रकारची कामना करत नाही, किंबहुना ते मोक्षाची सुद्धा कामना करत नाही. 9व्या अध्यायामध्ये गोवी बघा, ज्ञानोबराय म्हणतात, जया भक्तीची तुली प्राप्ती कैवल्या ते परोते सर म्हणते, जयांची लिले माझी नीती जी आली दिसे. असे निष्कामता, निष्काम भाव ज्यांना प्राप्त झाला, म्हणजे काय, सगळ्या प्रकारच्या इच्छेचा अभाव होऊन गेला. कुंटलिया धावा तृष्णेची या निष्कामता पावले. आता अशा महापुरुषाला काही प्राप्तव्य आहे का? प्राप्तार्थ झाले म्हणजे प्राप्तव्य नाही. निष्कामता प्राप्त झाल्यामुळे कोणत्याही प्रकारची कामना नाही. मग ज्याला कामनाच नाही, प्राप्तव्य नाही, त्या पुरुषाला कर्तव्य असेल का? कर्तव्य अलीकडचं आहे बरं, कर्तव्य अलीकडचं आहे. त्याच्यानंतर ज्ञातव्य आहे, त्यानंतर प्राप्तव्य आहे, काही कारणाने पुन्हा भोक्तव्य आहे. कर्तव्य, भोक्तव्य, ज्ञातव्य आणि प्राप्तव्य. ज्याला परमात्म प्राप्ती झाली त्याच्या पलीकडे काही नाही. आता प्राप्तव्य सगळ्यात शेवटचं आहे आणि कर्तव्य अलीकडचं आहे. जो मनुष्य कर्तव्य करतो, करता झाला की तो भोक्ता होतो. म्हणजे कर्तव्यानंतर येत आहे भोक्तव्य. भोक्तव्याच्या नंतर आपण काहीतरी जाणलं पाहिजे, ज्ञातव्य आहे, आणि जाणल्यानंतर परमात्मा प्राप्ती झाली हे प्राप्तव्य आहे. आता ते प्राप्तव्य त्यांनी संपादन केलं, सर्वात शेवटची अवस्था आहे, आणि कर्तव्य अलीकडचं आहे. पण ज्ञानोबा म्हणतात नाही, तयाही कर्तव्य. असा प्राप्तार्थ असेल, निष्काम भावाला प्राप्त झाला, तर त्याही पुरुषाला मात्र एक कर्तव्य असे उरले. त्याच्यासाठी एक कर्तव्य शिल्लक राहिलं आहे. त्याच्यासाठी म्हणजे स्वतःसाठी नाही, लोकांलागी. त्याच्या जीवनामध्ये लोकसंग्रहासाठी एक कर्तव्य उरलेलं आहे, स्वतःसाठी नाही.
म्हणून जो व्यक्ती स्वतः कृतार्थ झाला आहे तो जगताचा उद्धार करू शकतो. म्हणून आत्मनो मोक्षार्थम, त्यानंतर जगतहितायच. जो लोकसंग्रह कोणी करावा त्याचाही विचार ज्ञानोबा राय ओमे ते सांगतात. जो निष्काम आहे, सकाम जर व्यक्ती असेल ना तर त्याचा लोकसंग्रह स्वार्थासाठी होईल. निष्काम असेल त्याला लोकांकडून काही घेणं देणंच नाही ना. म्हणून जो व्यक्ती निष्काम आहे आणि आपल्या स्वतःच्या आत्मस्वरूपामध्ये स्थिर झाला, प्राप्तार्थ आहे, अशाच पुरुषाने लोकसंग्रह करावा. म्हणजे त्याने लोकाला सन्मार्ग प्रवृत्त करावं आणि वाईट मार्गापासून त्यांना बाजूला काढावं. तयाही कर्तव्य असे उरले लोकांलागी, लोकांसाठी त्याच्याकडे कर्तव्य आहे. आता हा लोकांसाठी कर्तव्य करणारा महात्मा कोणत्या लक्षणाने संपन्न असावा, तर पहिलं लक्षण आहे तो जीवनमुक्त असावा. हे निष्कामता पावले, प्राप्तार्थ झाली, जीवनमुक्तीचं लक्षण आहे. आणि जीवनमुक्तीचं शास्त्रामध्ये 5 प्रकारचं प्रयोजन सांगितलं आहे. ज्ञानरक्षा, तप, विसंवादाभाव, दुःखनाश आणि सुखाविर्भाव. त्यामध्ये जे तप आहे ना, द्वितीय क्रमांकाचं, या तपापासून त्याचा लोकसंग्रह होत असतो. हा काय विचार आहे ते चिंतन आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.